नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला तर समजलंच असेल आपल्याला काय बनवायचं आहे. हे ब्राऊन कलरचे पोहे आहे. आज आपल्याला पोह्याची रेसिपी करायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी आता 4 स्पून तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा स्पून राई टाकून घेतलेली आहे, मस्टर्ड सीड. अर्धा स्पून मी इथं क्युमिन सीड टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जिरं टाकून घेतलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. याला व्यवस्थित तेलामध्ये आता भाजून घ्यायचे. इथे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 2 बटाटे चिरलेले टाकून घेतलेले आहेत. मी इथं वटाणे घेतलेले आहेत हिरवे, तेही टाकून घेतलेले आहेत. आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी कांदा चिरलेला आहे टाकून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. या सर्व वस्तू आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने ह्या वस्तू मी इथं भाजून घेतलेल्या आहेत जवळपास. आता हे पोहे आहे, या पोह्यांना मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. दीड स्पून इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी मिक्स करून घेतलेल्या आहे सर्व वस्तू व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला जे पोहे भिजत घातलेले होतं ते आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी 4 ते 5 पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने. आता याच्या आधी आपल्याला आता अर्धा स्पून हळद टाकून घ्यायची आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे. मग आता हे पोहे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. पोहे टाकून घेऊ आता. पोहे टाकून झालेले आहे. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. याला जवळपास आपल्याला 4 ते 5 मिनटं अशाच पद्धतीने मिक्स करत चालायचं आहे. बघा अशा पद्धतीने इथं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. इथं आता हे पोहे तयार झालेले आहे. आता आपल्याला हे पोहे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. बघा खूप छान पोहे मस्त छान झालेले पोहे एका डिशमध्ये आता आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे. अशा पद्धतीने हे पोहे मी काढून घेणार आहे. खूप छान झालेले पोहे मस्तपैकी. तुम्ही
सुद्धा अशाच पद्धतीने हे पोहे करून बघा, खूप छान लागतं मस्तपैकी. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. मस्त, खूप छान. भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूप छान पोहे आलेले.